बातमी धुळ्यातून आहे। धुळे महानगरपालिका मतदानासाठी सध्या तयारी पूर्ण झाली। एकूण 70 जागांसाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदान प्रक्रियेसाठी एकूण 507 मतदान केंद्रांवरती शहरातील 13 मतदान केंद्र हे संवेदनशील असणार आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 74 जागांसाठी एकूण 316 उमेदवार हे रिंगणात आहे। या आधीच माघाऱ्यांची 4 नगरसेवक हे बिनविरोध निवड झालेले। उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाच्या वतीने आता साहित्याचे वितरण हे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये करण्यात येत आहे। या ठिकाणी जे कर्मचारी लावण्यात आलेले मतदान केंद्रावरती ते आता साहित्य या ठिकाणी घेऊन जात आहे। प्रत्येक कर्मचारी हा साहित्याची या ठिकाणी तपासणी करण्यात आहे। साहित्य व्यवस्थित आहे का नाही, पुरेसे साहित्य देण्यात आलेलं आहे की नाही, ऐन वेळेस या ठिकाणी कुठलीही गडबड होऊ नये म्हणून कर्मचारी या ठिकाणी साहित्याची पुरेपूर या ठिकाणी पाहणी करत आहे। त्यानंतर ते आपल्या केंद्रावरती जाणार आहेत। एकूण शहरात 507 केंद्रांपैकी 13 केंद्र हे संवेदनशील असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे परिस्थिती साधून या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले। एकूणच पाहायला गेलं तर आता उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदार हे किती प्रमाणात बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी किती वाढवतात आणि कोणाचं भवितव्य हे आता उद्याच्या होणाऱ्या या मतदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।